हॅलो. हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. म्हणलो ते नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार आहे? हो, तर बघा आपण तुम्हाला या अगोदर पण तुम्ही तुमच्या चॅनलवरती ही माहिती दिलेली आहे की हो. नमो शेतकरीचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार. त्यामध्ये तो व्हिडिओ जो आहे त्यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे, परंतु तारीख फिक्स झालेली नाही असंही सांगण्यात आलेलं होतं. परंतु 3 सप्टेंबर रोजी जो GR निघालेला आहे त्या GR नुसार जवळपास 1900 कोटी रुपयांचा निधी हा नमोच्या 7व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे किंवा त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांना जे काही प्रश्न पडलेले होते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलचे, कारण शेतकरी बांधवांचे अनेक कमेंट्स यायचे, फोनही यायचे आणि व्हॉट्सअप थ्रू सुद्धा शेतकरी बांधव प्रश्न विचारत होते की नमो शेतकरी योजना बंद झाली का. मग आता हा 3 सप्टेंबर रोजी जो GR निघालेला आहे त्या GR नुसार शेतकरी बांधवांना एक मात्र नक्की झालं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही, ती योजना चालू आहे. मग आता प्रश्न पडतो की नमोचा 7वा हप्ता हा केव्हा येणार. तर आपण जर तो GR सविस्तर पाहिला तर त्या GR मध्ये असं सांगितलेलं होतं की नमोच्या 7व्या हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता भेटण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. त्यानंतर नमोच्या 7व्या हप्त्यासाठी जवळपास 96 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव महाराष्ट्र संपूर्ण पात्र आहेत आणि या सर्वांसाठी जवळपास 1900 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अशी संपूर्ण माहिती त्या GR मध्ये होती. आणि मग आता आपल्याला प्रश्न असा पडला होता, आपण असंही सांगितलं होतं की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हा जमा होणार. परंतु आपण जर आजची अपडेट पाहिली तर कृषी मंत्री दत्ता भरणे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा केव्हा जमा होणार, त्यावरती त्यांनी असं सांगितलेलं आहे की संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नमोच्या 7व्या हप्त्यासाठीचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे, निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि येत्या मंगळवारी किंवा बुधवारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे अशी माहिती दत्ता भरणे यांनी सोशल मीडियावरती दिलेली आहे किंवा त्यांच्या सोशल अकाउंटवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एकंदरीत मंगळवार किंवा बुधवारी म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हा नक्कीच वर्ग होणार आहे. तर आता काहींना 6,000 रुपये येणार आहे मॅडम आणि काहींना 8,000 येणार आहे, ते कसं हो? हो, तर तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण आपण पाहत आहोत की असं सांगितलं जातंय की नमोचा 7वा हप्ता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8,000 रुपये जमा होणार, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये जमा होणार. तर आता लक्ष द्या, सरकारच्या माध्यमातून हा जो GR काढण्यात आलेला आहे किंवा कृषी विभागाकडे जो GR पाठवण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 6वा हप्ता, 5वा हप्ता आणि 4था हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला नाही, म्हणजे बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना 4थ्या हप्त्यापासून किंवा काहींना 5व्या हप्त्यापासून नमोचा हप्ता हा त्यांच्या खात्यात वर्गच झालेला नाही. तर मग अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला 4था हप्ता, 5वा हप्ता, 6वा हप्ता आलेला नसेल आणि आत्ताचा 7वा म्हणजे 4था हप्ता तुमचा पेंडिंग असणार आहे, तर मग या 4 हप्त्यांचे प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण तुम्हाला 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर काही शेतकऱ्यांचे 3 हप्ते पेंडिंग असतील तर त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाने 3 हप्त्यांचे 6,000 रुपये आणि 2,000 रुपये कुणाला जमा होणार आहे, तर आतापर्यंत PM किसानच्या 20ही हप्त्यांचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6ही हप्त्यांचा लाभ ज्या शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे अशा प्रत्येक शेतकरी बांधवाला आता फक्त आणि फक्त 2,000 रुपयांचा लाभ हा येत्या मंगळवारी किंवा बुधवारी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मित्रांनो, यासाठी आता काही शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की ताई आम्हाला नमोच्या हप्त्यासाठी KYC करायची गरज आहे का. तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते, जर तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते PM किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल दोन्ही योजनेचे संपूर्ण हप्ते आलेले असतील तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. पण जर तुम्हाला नमोचा PMचा 20वा हप्ता
किंवा मग नमोचा 6वा हप्ता 5वा हप्ता आलेला नसेल तर मात्र तुमचं काहीतरी एक कारण ऑप्शन तुमचं नो असणार आहे. त्यामध्ये ई-केवायसी असेल, आधार शेडिंग असेल किंवा लँड शेडिंग असेल, या 3 पैकी तुमचं एक जरी ऑप्शन तिथे नो असेल तरीही तुम्हाला तो हप्ता मिळाला नसेल. त्यामुळे जर तुम्हाला हे हप्ते आलेले नसतील तर मात्र तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. त्यामध्ये तुमची केवायसी कंप्लीट आहे की नाही ते पाहायचं आहे. लँड शेडिंगचा प्रॉब्लेम तुमचा यस आहे की नाही तेही पाहायचं आहे. त्यानंतर आधार शेडिंग सुद्धा पाहायचं आहे. हे तीनही ऑप्शन जर यस असतील तर आणि तरच तुम्हाला आता नमोचा 7वा हप्ता भेटणार आहे. आणि जर तुमचे मागेही हप्ते पेंडिंग असतील ते सुद्धा हप्ते तर आणि तरच भेटणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमचं स्टेटस हे यस असणं आवश्यक असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवार किंवा बुधवारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार आहे. ज्यांना मागील हप्ते पेंडिंग आहे तेही हप्ते यामध्ये वर्ग केले जातील. म्हणजे एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाही मॅडम, मग एवढंच विचारायचं होतं. ओके, धन्यवाद.